10 वाजले रात्रीचे, पण आमचे सहकारी आलेले आहेत. गजुनाना सांगत होते शिवभोजन थाळीवर मी स्वतःसुद्धा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही का बोलत नाही शिवभोजन थाळीवर? तर शिवभोजन थाळी गडप झालेली आहे. ती आता उंदीर जसा पकडतो ना आपण, तशी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये शिवभोजन थाळी येते. एवढंसं पुडकं असतं ते, त्याच्यामध्ये असते पोळी, भाजी, वरण, भात सगळं एकत्र. तर अशा पद्धतीचं जर शिवभोजन दिलं जात असेल तर करोडो रुपयाचा चुराडा दर दिवसाला होतोय. आणि याच्यावर देवेंद्र फडणवीस का बघत नाही, बोलत नाही? एकनाथ शिंदे का बोलत नाही, बघत नाही? अजित पवार बोलत नाही, बघत नाही? म्हणजे ही सगळी खाऊची घरं आहेत. पण याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, नियतीचा वरवंटा खूप मोठ्या प्रमाणावर चालेल. आज नाही तर उद्या तुम्ही जनतेच्या तोंडचं अन्न पळवत आहात. मग त्याच्यामध्ये काय काय आहे? राजकीय टगे आहेत, त्यांचे बगलबच्चे आहेत, ज्यांच्या त्या मजूर फेडरेशनच्या संस्था आहेत, ज्यांचे बचत गट आहेत, असे लोक ते शिवभोजन थाळीची जबाबदारी घेऊन बसलेले आहेत. आणि सगळ्या कारकुंड्यांपासून अधिकाऱ्यांपासून सगळ्यांना पैसे खायला घालणे आणि आपले बिलं जमा करून घेणे, हा गोरखधंदा सर्रास महाराष्ट्र राज्यभर सुरू आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला तुम्ही म्हणाल काहीतरी त्याची आकडेवारी द्या वगैरे वगैरे. आकडेवारी गेली गटारात. कॉमन सेन्स आहे. ज्या गरीब जनतेच्या पोटामध्ये 2 घास जावे, हा त्यातला जो काही गाभा आहे किंवा मूळ उद्देश आहे, त्यालाच तो शृंग लावताय तुम्ही. तर तुम्ही ते भ्रष्टाचाराचं कुरण बनवून ठेवलेलं आहे. तर ही शिवभोजन थाली बंद करा असं म्हणण्याऐवजी पारदर्शक पद्धतीनं प्रामाणिकपणे गरिबाच्या पोटात ते अन्न जात असेल तर ती सुरू ठेवा. नाहीतर बाबांनो, तुम्हाला खाऊचं घर बनवून तुम्ही ती खाण्यासाठी शिवभोजन थाळी चालू ठेवू नका, ती बंद करा. फडणवीस, पवार आणि शिंदे तिघांनाही माझं म्हणणं आहे, बाबांनो, काहीतरी तर नीतिमत्ता जर जिवंत असेल, काहीतरी नीतिमत्तेची चाड असेल तर बंद करून दाखवाली शिवभोजन थाळी. नाव खूप छान देतात हो, पण काम आणि कर्म ते कुकर्म होतं आहे आणि कुप्रसिद्ध होत आहे तुम्ही त्याच्यामुळे.